हम तुम्हारे साथ हैं। राकेश धारगावे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे सिलेंडर, अरे सिलेंडर, अरे सिलेंडर, अरे सिलेंडर, अरे सिलेंडर, अरे सिलेंडर। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नागपूर महानगरपालिकेचा प्रचार जो आहे मोठ्या जोरात चालू आहे. सर्वच पक्षांनी आघाडी घेत मात्र वंचित बहुजन आघाडी ही कुठेही किंचितही मागे नाही आहे. आज मी प्रभाग 26 मध्ये आहे आणि या 26 मध्ये आपण बघू शकता सगळे हे वंचितचे जे कार्यकर्ते आहे सकाळपासून आपल्या प्रचाराला लागतात. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहे मी ते त्यांच्याविषयी सांगू इच्छितो की धम्मध्वज यात्रा जे महाराष्ट्रामध्ये निघाली होती भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात, त्या यात्रेचे ते खास करून आयोजक होते राकेश धारगावे आणि त्यांच्या कार्याची ही पावती म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांनी थेट त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली आणि ते प्रभाग 26 मधून ते लढत देत आहे. नक्कीच त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया आणि विचारूया की नेमकं त्यांच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे. राकेश भाऊ, तुमचं स्वागत WH न्यूजवर. धन्यवाद तुमच्या चॅनल. आणि तुम्ही सामाजिक कार्यामध्ये नेहमीच राहत असतात. आता तुम्हाला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग 26 मध्ये काय नेमक्या समस्या आहे? प्रभाग 26 मध्ये मुख्य समस्या जी आहे डम्पिंग यार्डची ही मुख्य समस्या आहे. सोबतच यामध्ये महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. सोबतच यामध्ये स्वास्थ्य संबंधित सुविधा उपलब्ध नाही आहेत. प्रभाग नंबर 26 मध्ये आज तुम्ही पूर्ण प्रभाग 26चा तुम्ही जर फेरफटका मारला यामध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी एकही मैदान शिल्लक राहिलेलं नाही आहे. तर ह्या मुख्य समस्या आहेत. सोबतच 24 तास जसं नागपूरला स्मार्ट सिटी असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे यांचं केंद्रामध्ये सरकार आहे, स्टेट राज्यामध्ये यांची सरकार आहे, सोबत महानगरपालिकेमध्येही यांचाच महापौर होता आतापर्यंत. पण मागील 15 वर्षापासून तर इथे नागपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं. पण त्यांच्याकडून असं बोललं जाते की या ठिकाणी आता सगळे विकास कामं झाली, विकास काही उरलेलाच नाही आहे, समस्याही काही नाही आहे. विकास कामं झालेली आहे तर डम्पिंग यार्ड जसं तसं मागील 20 जेव्हापासून निर्मिती झाली आहे लोक याबद्दल आंदोलन करत आहे तो तिथे आहे. आज शाळांचे फीस प्रायव्हेटायझेशन एवढं झालेलं आहे, सरकारी शाळा बंद झालेल्या आहे. जर विकास झाला असता तर आज सरकारी शाळांची गिनती वाढलेली असती. एकच्या ठिकाणी 50 महानगरपालिकेच्या शाळा झाल्या असत्या. जर त्यांना त्यांच्यावर मोजून तरी दाखवा म्हणा की महानगरपालिकेच्या शाळा किती आहे. विकासाला काय म्हणतो आपण, ज्या वेळेस सर्वसामान्य माणसाला ज्यावेळेस शिक्षा, स्वास्थ्य या महत्त्वाच्या 2 गरजा आहेत, ह्या 2 गरजा जर त्यांच्या पूर्णपणे मोफत जर होत असतील तर त्यावेळेस त्या प्रभागाचा विकास झाला आपण म्हणू. पण आज यामध्ये शिक्षाबद्दलही मोठा हे आहे कारण की यामध्ये कुठेही महानगरपालिकेच्या शाळा इथे सुरू नाही आहे. आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही जनतेला आमच्या मॅनिफेस्टोमध्ये टाकलाय की यामध्ये स्वास्थ्याला घेऊन जो डम्पिंग यार्डमुळे यामध्ये लोकांना जो डम्पिंग यार्डची ह्या प्रभागातली महत्वाची समस्या आहे ती अजूनपर्यंत हल झालेली नाही. आतापर्यंत हल झालेली नाही. त्याबद्दल मोठं आंदोलनही वंचित बहुजन आघाडी यापुढे करणार आहे. सोबतच यामध्ये आज शाळेचाही शिक्षणाचा एक प्रॉब्लेम आहे. सोबत स्वास्थ्य एकही स्वास्थ्य केंद्रालय या प्रभागात नाही आहे. दवाखाने असल्याचंही या ठिकाणी बोलल्या जाते इथल्या सत्ताधारी पक्षाकडून. दाखवावं त्यांनी एक 15 ते 20 बेडचं एक हॉस्पिटलही या प्रभाग 26 मध्ये एक जर असेल तर भारतीय जनता पार्टीचा पक्ष जर सांगत असेल त्यांनी एक तरी हॉस्पिटल आम्हाला दाखवावं की ज्यामध्ये 15 ते 20 बेडची व्यवस्था आहे, ज्यामध्ये सर्वसामान्य माणूस प्रभाग 26 मध्ये जाऊन तिथे आपली स्वास्थ्य संबंधित देखभाल करू शकतो. आणि इथे पाण्याची काय म्हणजे काही पाण्याची समस्या वगैरे आहे? मागील स्मार्ट सिटी ज्यापासून झालं ज्यावेळेस हा प्रमोशन यांनी केलं त्यावेळेस 24 तास पाणी उपलब्ध करून देऊ हा मागील 15 वर्षापासून इथला नारा आहे. पण मागील 15 वर्षापासून कुठेही 1 ते 2 तास लोकांना पाणी मिळतं. सोबतच या परिसरामध्ये 4 ते 5 झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यामध्येही तुम्ही जीवन जगू शकत नाही अशा दुर्व्यवस्था झालेल्या आहेत. आज तुम्ही शिवणकनगरची झोपडपट्टी बघा, पॅन्थरनगरची झोपडपट्टी बघा, संघर्षनगरची झोपडपट्टी बघा, भांडेवाडीचा मागचा जो भाग आहे ज्यामध्ये बॅकवर्ड क्लासचे जे लोक राहतात, ओबीसी झाला, मुस्लिम बहुजन झाला, दलित वस्त्या ज्या आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुधारणा केलेल्या नाही आहेत. तुमच्या म्हणण्यानुसार असं की प्रभागाचा अजूनही विकास झालेलाच नाही? कुठल्याही प्रकाराचा प्रभागाचा विकास झालेला नाही. इथं मोठ्या लोकांच्या
खिशे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे. जसं काही कुकरेजा वगैरे जर तुम्ही बघितलं असेल, मोठ्या मोठ्या बिल्डर्स लॉबी इथे चालवली आहे. लोकांच्या कमी पैशामध्ये जागा विकत घेऊन बिल्डर्सच्या हातामध्ये घशामध्ये देण्याचं काम इथली महानगरपालिका भारतीय जनता पार्टीचे लोक करतात. त्यांच्याच काही ठराविक लोकांना इथले कॉन्ट्रॅक्ट दिले जातात, ज्यामध्ये तुम्ही बघितलं असेल जे कामगारांना जे भांडे वाटप वगैरे होतं किंवा राशन जे वाटप होतं, यामध्ये हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यामध्ये ऍडजस्ट करून लोकांपर्यंत त्या सोयी आणि सुविधा उपलब्ध पोहोचवतात. प्रभाग 26 मधलं काय गणित काय राहणार आहे तुम्हाला विजयाचं? काय कसं काय या ठिकाणी मतदाराची टक्केवारी कशी आहे? जर आता तुम्ही उमेदवार बौद्धामधून येत आहे, तर अशा वेळी इथे बौद्धांची संख्या किती आहे आणि जातीय निहाय जे आहे तुमचं विजयाचं गणित कसं काय जुळणार आहे? यामध्ये विजयाचं गणित एवढंच आहे की भारतीय जनता पार्टीने मागील 15 वर्षामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर इथल्याही कुठल्याही लोकांचा, जनसामान्याचा विश्वास राहिलेला नाही आहे. त्या विश्वासाला वंचित बहुजन आघाडी स्वार्थ राहील. इथे जातीय जर आपण विचार केला, जर मी बौद्ध समाजाकडून येतो तर बौद्ध समाजाचे इथे 10,000 मते आहेत. सोबत तिथं मुस्लिम समाजाचे 4,800 मते आहेत या प्रभागामध्ये. सोबत ओबीसी समाजही यांनी जे दुर्गती केलेली आहे, ज्या विविध झोपडपट्ट्यामध्ये, मागासवर्गीय झोपडपट्ट्यामध्ये वगैरे जे राहतात, हे ओबीसी वर्ग राहतो. त्यांनाही कुठल्या सोयी सुविधा इथे उपलब्ध झालेल्या नाही आहेत. आज शिक्षणापासून बरेचसे लोक वंचित होत आहे. आज तुम्ही बघितलं असेल कॉन्व्हेंटचं शिक्षणही महाग झालेलं आहे. ते या सर्व गोष्टीचं जर कॅल्क्युलेशन घेतलं आणि मागील इलेक्शनमध्ये जर यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते त्यांना टोटल 58,000 मतापैकी 7,900 मतं मिळालेली होती. म्हणजे मागील विनिंग कॉम्बिनेशन जो होता 7,900 मताचा टप्पा होता, ज्यामध्ये जर आम्ही मुस्लिम समाजाचे आणि बौद्ध समाजाचे आणि काही जे यांच्यापासून जे आहेत ओबीसी समाज, ज्यापैकी 20,000 लोक कॅल्क्युलेशनही केलं जे यांच्यापासून दुरावलेले आहेत, आणि त्यापैकी 60% मतं झाले तर 12,000चा टप्पा वंचित बहुजन आघाडी सहजपणे गाठू शकतो आणि एक मोठ्या विजयाच्या फरकाने भारतीय जनता पार्टीला इथे हरवू शकतो. तर नक्कीच हे गणित आहे जे उमेदवारांनी सांगितले आहे विजयाचं. निश्चितच अशा पद्धतीने जर समजा समीकरण चाललं आणि समाजाने जर एक विचार केला की आता आंबेडकर रक्तालाच आपण मतदान दिलं पाहिजे, बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत केले पाहिजे, या हिशोबाने जर समाजाने जर प्रभाग 26 मध्ये जर मतदान केलं तर वंचित बहुजन आघाडीचा विजय नक्की होणार असं राकेश भाऊनं सांगितलं आहे. शहर अध्यक्ष आहे गजबे साहेब, तुमच्यावर खूप मोठी धुरा आहे या इथली निवडणुकीची. तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही प्रमुख म्हणजे पदाधिकारी आहे, कोण्या पद्धतीने सकाळपासून प्रचार चालते? आमच्या सकाळी 8 वाजेपासून प्रचार चालू होतो आणि पूर्व विभागाची जिम्मेदारी माझ्याकडे आहे सध्या की बा तुम्ही इकडे सांभाळा. बरं. तर माझे 26 मध्ये 3 उमेदवार कॅन्डिडेट आहेत, एक 25 मध्ये आहे आणि 23 मध्ये आहे. त्यात मध्ये 26चा हा उमेदवार सकाळी 8 वाजे निघतो तर रात्री 12 वाजता घरी जातो. आणि त्याच्यासोबत जो कार्यकर्ता आहे हा पण आज 7-8 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत पाहिजे तर हे करून निस्वार्थ कार्यकर्ता राहते का? हा, निस्वार्थ आहे. ते एकही काही अपेक्षा करतात? नाही, कार्यकर्ता आमच्या कोणत्याही अपेक्षा नाही. हेच आम्हाला आनंद आहे की वंचित बहुजनाचा कार्यकर्ता हा खूप गर्विष्ठ आणि स्वाभिमानी आहे आणि स्वतः जाऊन उमेदवार जरी नसला. आता हे एकंदरीतच सगळे हे बघू शकता, हे वंचित बहुजन आघाडीच्या ह्या सगळ्या महिला सुद्धा आहेत, सकाळपासून प्रचाराला लागतात. म्हणजे निस्वार्थी कुठल्याही पक्ष म्हणजे उमेदवारालाही सुद्धा खर्च न देता स्वतःच्या म्हणजे खर्चानेही सगळी जी मंडळी आहे वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करत असताना दिसतात. दादा तुमचं नाव काय? ताराचंद गटपायले, मी विद्यानगर मध्ये राहतो. विकास भाऊला बहुत मताने विजय झाला. राकेश भाऊ आतापासून उमेदवाराचं नाव विसरले. अरे राकेश भाऊ धारगावे हे बहुमताने विजय झाले असं मी जाहीर करतो. तुम्ही फिरणार तेव्हाच होईल ना घरोघरी? सकाळपासून पैदल फिरतो. मला कोणत्याही म्हणजे पैशाचा किंवा कोणत्याही याचा काहीच नको. भाऊ तुम्ही या ना, काय नाव आहे तुमचं? नौशाद शेख. अरे नौशाद शेख आहे. अरे आप आइए. हे मुस्लिम बांधव आहे. वंचित बहुजन आघाडीचा दुपट्टा त्यांनी खांद्यावर घेतलेला आहे आणि खूप महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडी म्हणजे दलित मुस्लिम सगळंच गणित आणि दलित मुस्लिमाचं गणित जर जुळलं तर वंचित आघाडी तर मागे राहणार. आप क्यों जुड़े हैं बाला साहेब आम्बेडकर के पार्टी से? मेरा कहने का मतलब ये है कि जितने एससी समाज है और मोमेडियन समाज जो है, अगर ये एक हो जाए तो भारतीय जनता पार्टी का तो बेड़ा पार हो नहीं सकता और ना ही कांग्रेस का. मेरा कहने का मतलब ये है कि भाजपा से तो अभी सभी लोग परेशान हो गए
क्यों? अच्छा है ना, काम कर रहे, विकास कर रहे, कहाँ काम कर रही है तो बताओ। बहुत विकास। पूरा मोमेडियन को टारगेट बना के रखे है, हर चीज पे टारगेट डाल रहे है भाजपा। देश में तो रह ही रहे ना, मोमेडियन रह रहे, हमारा भारतीय यहाँ- संविधान है यहाँ पर, किसी को डर नहीं है। संविधान तो है और संविधान रहेगा आखिरी तक। हाँ, और हमारा फिर डरने की क्या बात है? नहीं, हम क्यों डरेंगे? हमारा है बहुत बड़ा आपके हाथ में है। राकेश भाऊ का, हमारा जो है बिगर पैसे से हम लड़ रहे हैं। हाँ। हम यही बोलेंगे कि वार्ड नंबर 26 से ड से हमारे राकेश भाऊ को जिता के लाओ, हमको किसी से कुछ लेना नहीं। आपकी मुस्लिम वोट भी मिलना चाहिए ना वो तो राकेश भाऊ को। मिलेंगे ना, तो आप कर रहे हैं मेहनत, मेहनत कर रहे हैं ना हम सुबह से, सुबह से प्रचार फिर कर ही रहे हैं। रात के 11 बज रहे, 11:30 बज रहे, भूखे पैसे। अभी हम 4 बज रहे, अभी खाना खाए। हाँ, बिल्कुल। हाँ, फिर हमारा यही कहना है कि राकेश भाऊ को जिता के लाओ एक बार। अभी तक के तुमने भाजपा को दिए होंगे और कमल को दिए होंगे, या ज्यादातर तो मुस्लिम कांग्रेस के तरफ में जाते हैं, फिर ऐसे ही वो उधर में डाइवर्ट करना बड़ी देखो मशक्कत होगी। तो मेरा कहने का मतलब ये 70 साल कांग्रेस ने भी राज कर लिए है और बीजेपी भी आई है 15 साल से, 20 साल से, जो भी होगा उसमें अभी हम सब की पिसाई हो रही है। हम सबका जो महंगाई बढ़ गई है, जो 400 रुपए का सिलेंडर था जो 1000 रुपए का हो रहा है। मैं रिक्शा चलाने वाला इंसान 1000 रुपए का सिलेंडर ला नहीं सकता। ये तो बात सही है। और जो सिलेंडर पहले 3 महीने चलता था, अब वो 1 ही महीने में खत्म हो जा रहा है। और पेट्रोल भी बहुत मनमानी महंगा हो गया, कहाँ 50 और कहाँ 100 रुपए हो गया है। महंगाई बढ़ गई है और हद से ज्यादा, और रोजगार तो कुछ मिल नहीं रहा है, महंगाई उतनी की है। तो बस आप सबसे यही निवेदन है कि एक बार हमारे भैया को जिता के लाओ, राकेश भाऊ को, ड क्रमांक से 26 से, बस एक वोट देना है। सिलेंडर है तो बताना पड़ेगा तो बता ही रहे ना, इतना बड़ा प्रचार कर रहे हैं, इतना बड़ा सिलेंडर का निशान है, आप आए हैं यहाँ पे। सिलेंडर के सिवा तो होता नहीं सवेरे। सिलेंडर वही कह रहा हूँ मैं, अभी तक के तो शॉर्टेज जा रहा है। अगर आप सिलेंडर को वोट नहीं करते तो कल को घर पे खाना चूल्हे पे बनाना पड़ेगा। एक ये बात है, सिलेंडर है, सिलेंडर का शॉर्टेज जा रहा है और चुनकर नहीं देंगे तो और बड़ी, तो निश्चित रूप से ये मुस्लिम मतदाता भी थे। अच्छा, जय भीम। काय वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष आणि इथून नाव सांगा ना. गणेश ईश्वरजी हरकंडे, बरं. वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष, आणि मागे 2025 विधानसभा लढलो मी वंचित बहुजन आघाडीकडनं. तर यावेळेस इथे पूर्व नागपुरामध्ये वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 26 ड मधून राकेश भाऊ धारगावे यांना उमेदवारी देऊन या सगळ्या प्रस्थापितांना हलवण्याचं काम केलेलं आहे. इथे वंचित बहुजन आघाडीचा चांगला वोट बँक आहे. या पूर्व नागपुरामध्ये म्हटलं म्हणजे वंचित बहुजन आघाडी या शहरामधून सगळ्यात जास्त वोट बँक पूर्व नागपुरामध्ये आहे. जर इथलं समीकरण थोडं एससी वोटिंग आम्हाला पूर्ण कन्वर्ट झाली तर नक्कीच विजय आमच्या धारगावे साहेबांचा गॅस सिलेंडर वंचित बहुजन मतावर आघाडी कसं काय विजय होईल? एससी मतांचं हो सगळ्यांचं लागेल. बहुजन समाजाचं मतदान लागेल. जास्तीत जास्त जर आपला हा समाज आणि आपले बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज म्हटलं तर हा एससी समाज जास्त आहे. ओबीसी समाज आणि अदर बाकी समाज, ओबीसी समाज राम मंदिराच्या नावाने तो तिकडे झुकलेला आहे, अजूनही झोपेतून उठलेला नाही आहे की आपल्यासोबत ओबीसी समाजाला कडून. ओबीसी आहेत का? हा, मी ओबीसी सांगा ना, OBC आहे म्हणून. हा तुम्ही सांगत राहा ना. ओबीसी समाजाला अजूनही जाग आलेली कुठला आहे ओबीसी समाज? झोपलत आहे, अजूनही झोपलत आहे. ओबीसी जागत समाजाला हे माहित नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये पहिलं कलम 340 ओबीसी साठी लिहिलेलं आहे. हे सगळं माहिती आहे ओबीसी. सांगितलं नाही आतापर्यंत? सांगितलं सगळे ओबीसींना सगळं माहिती आहे, पण बाबासाहेब आंबेडकर या नावाची चीडच आहे त्यांना. का बरं? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतात, फायदे घेतात आणि चिड आहे. ओबीसी समाजाला संविधानाचं पूर्ण मूलभूत अधिकार जे आहे माहित नाही. संविधानात दिलेलं ते आजपर्यंत माहित होऊ दिलं नाही. प्रस्थापितांनी म्हणा की बीजेपी काँग्रेसनी म्हणा, ही जे संविधानाने काय अधिकार दिलाय महिलांना, ओबीसी अशा समाजाला, वेळी तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची ते ही जबाबदारी आहे की ओबीसी समाजाच्या घरापर्यंत हे सगळं पोहोचवण्याचं. आम्ही तर जेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांना मानतो तेव्हापासून आम्हाला संविधान माहित आहे, बाबासाहेबांनी दिलेले अधिकार माहित आहे, म्हणून आम्ही या बाळासाहेबांसोबत जुळलो आणि लोकांना ते सांगण्याचं कामही करून राहिलेलो. परंतु जो अंधभक्त माणूस म्हणतो का, अंधभक्त माणसं त्यांना आहेत का किती अंधभक्त सांगितलं आता? आहेत ना, भरपूर आहे, काय ओबीसी भरपूर असंख्य अंधभक्त आहे. जर अंधभक्त नसते तर आज हे प्रस्थापितावर बसले नसते आणि राजेशाही, घराणेशाही, हुकामशाही चालली नसती. त्याच्यामुळेच ते ओबीसी समाजावर अन्याय होऊन राहिलाय. आज इथं शिक्षणाचं खाजगीकरण झालं, कोणता ओबीसी बोलतो? सिमेंट रोड पाहून खुश होणारे ओबीसी आहे, उडान पूल पाहून खुश होणारे ओबीसी आहे, 1500 रुपये भेटणाऱ्या महिला ओबीसी सर्वात जास्त आहे. राम मंदिर बनवलं ना
ओबीसी साठी मंदिरात तर खुश आहे ना, महत्वाचं काम केलं ना बाबा. बहुत चांगलं काम केलं ना, बहुत चांगलं. सगळ्या ओबीसीने तिथेच राहावे राम मंदिरात जाऊन. मी तर इथून म्हणतो सगळ्या ओबीसी, मी आव्हान करतो तुमच्या माध्यमात की सगळ्या ओबीसीने, तुम्ही ओबीसी आहे, तुम्हाला मंदिर पाहिजे का वाचनालय पाहिजे? मला शिक्षणाचे केंद्र पाहिजे, स्कूल, वाचनालय आणि मुलं जिथून घडतील ते क्षेत्र पाहिजे. नक्कीच हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओबीसी आहेत भाऊ आणि त्यांना वाचनालय आणि शाळा पाहिजे. कसं आहे, मंदिरामधून भिकारी निर्माण होतात आणि वाचनालयामधून अधिकारी निर्माण होतात, म्हणून वाचनालय महत्वाचं. सकाळपासून प्रचाराला लागतात मेश्राम काकाजी, कारण कार्यकर्त्यांसोबत सुद्धा बोललो, महिलांना सुद्धा मी महिलांकडे येणार नाही तर महिला म्हणतील की बा सगळं पुरुषांकडेच जात आहे, महिलांचाही तेवढा वाटा आहे. सकाळपासून जाता काही चहा पाण्याची व्यवस्था करते का उमेदवार? चाय पाण्याची व्यवस्था म्हणजे काय, तुम्ही आता आपल्या खिशातून करता. आता आम्हाला कधी कधी आम्हीच करतो ना. आता उमेदवार आमचा गरीब आहे, पण आम्ही सकाळी जो निघतो, आज जेव्हापासून आम्हाला प्रचाराला लागलो आम्ही, तेव्हापासून आता त्या वस्त्या वस्त्या फिरतो आम्ही. सगळ्यांचे डोअर टू डोअर आम्ही संपर्क साधत आहोत. उमेदवार आणि आम्ही सगळे पदाधिकारी डोअर टू डोअर संपर्क साधत आहोत. आम्हाला असे पूर्ण खात्रीच होऊन राहिलेली आहे. गॅरंटी हो, कारण ती कशी की आम्हाला प्रत्येक माणूस म्हणते की यावेळेस तुम्हाला एक मामी मत देणार, कारण आमच्या ड मध्ये, म्हणजे डमध्ये काय एकच आहे का तुम्ही? चार नाही आहे तुमचे? आम्ही एकच आहोत ड मध्ये. आम्ही म्हटलं आम्हाला ड मधला एक मत द्या आणि बघत बाकी मतं तुम्ही कोणालाही द्या. लॉटरी आहे तुमची. हा, त्याच्यामुळे आमचा जो समाज आहे, जवळजवळ 10,000चा समाज आहे, मुस्लिम समाज आहे, ओबीसी, बाळासाहेब आंबेडकरांनी जे साडी माळी कुणबी हे जे सगळे लोकांची एक मोड बांधलेली आहे, त्यांना आता समजू लागलेलं आहे का आपण यांच्यापासून, या प्रस्थापित लोकांपासून दूर गेलं पाहिजे आणि हे छोट्या छोट्या जातीतली लोक वरती आणले पाहिजे. आणि बाळासाहेबांचा तो सुद्धा प्रश्न आहे की जे छोट्या छोट्या ज्या जाती आहे त्या जातींनाही म्हणजे मान सन्मान मिळाला पाहिजे आणि ते बाळासाहेब तसे करतात. महिला आपल्यासोबत आहे. ताई काय सांगा, तुम्ही सुद्धा सकाळपासून प्रचाराला लागता वंचित बहुजन आघाडीचा, काय अनुभव कसा आहे? तुम्ही जेव्हा घरोघरी जाता, दारावर पॉम्पलेट चिपकवता, त्यावेळेस काही लोकांचा रिस्पॉन्स कसा राहते? छान राहतं लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला, की आम्ही वंचित बहुजन आघाडीलाच आम्ही मत देऊ. आम्हाला तेच म्हणजे जे काही काम करतील आमच्यासाठी तेच करू शकतात. डॉक्टर बाबासाहेब या बसा चहा वगैरे करतो म्हणून घेतलं ना चहा वगैरे, आम्ही 2-3 ठिकाणी बोलावलं, माहित पडते. चाय बनवला, बोलावलं, बसलो आम्ही तिथे. पुन्हा आम्हाला याय म्हणाले आणि मीटिंग घेऊ म्हणाले. आता ताई बरोबर आहे, ताई बोलल्या आहे. घरी आल्याच्या नंतर बस या वंचित बहुजन आघाडीच्या तुम्ही आल्या, चहा नाश्ता पोहे वगैरे. हो, बरोबर बोलले त्या, आहे ना. हो. बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी राकेश भाऊ धारगावे यांचे गॅस सिलेंडर या चिन्हावर मतदान करून बटन दाबून राकेश भाऊ धारगावेला विजयी करा. महिलांना तर सांगण्यात जास्त त्रास नसून होतो, गॅस सिलेंडर चिन्ह आहे नाही, आम्हाला बिलकुल त्रास नाही. रोजच आहे आमचं कामच आहे ते गॅस सिलेंडर. हो, रोजच आहे आमचं काम ते गॅस सिलेंडरचं. प्रभागात काय समस्या आहे? प्रभागात महिलांची पाण्या घेण्याची व्यवस्था आहे का ताई? हो, पाणी वगैरे पाण्याची व्यवस्था आहे, पण इथे जवळपास म्हणजे जसं आमचा एरिया पकडला विद्यानगर, तिथे जे म्युनिसिपल याचे हॉस्पिटल आहेत ते जवळपास थोडे दूर आहेत. आणि महत्वाचं म्हणजे शाळा, जे काही जास्तीत जो श्रीमंत वर्ग आहे तो फक्त सीबीएसईत घालू शकतो आपल्या मुलांना, आणि जो कामगार वर्ग आहे तो तर म्हणजे जिल्हा परिषद किंवा कॉर्पोरेशनच्या शाळेत घालेल मुलाला, तर त्या शाळेत पण म्हणजे चांगल्या सोयी सुविधा नाहीच आहेत. तर आणि तिथे म्हणजे व्यवस्था अशी नाही आहे की म्हणजे असं मुलांनी असं चांगलं म्हणजे शिक्षण घ्यावं, किंवा मग कुठे कमी शिक्षक असणे किंवा काही अशा अनेक समस्या आहे शिक्षणासाठी. ताई तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा का बरं प्रचार करू राहिले? आम्ही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार की आतापर्यंत आम्हाला बीजेपी काँग्रेसने भूलबाता दिल्या, तर आम्ही तुम्हाला आश्वासन देतो बा, हे रोड देतो, पाणी आणि हे डम्पिंग आहे हे हटवतो, पण अजूनही आमच्या 26 विभागातले कामं झाले नाही. आणि आम्हाला आता सरकार बदलवायची आणि आम्ही राकेश भाऊ धारगावे यांना बहुमताने विजय करायचा आहे, म्हणून आम्ही घरोघरी जातो आणि आपला पक्ष समजावून सांगतो. आमच्या ड गटामध्ये 26 राकेश भाऊ धारगावे यांनाच बहुमताने विजय करा, कारण की आमचा दुसरा कोणताही उमेदवार नसल्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्या जवळ घरोघरी जाऊन समजावून सांगतो आणि ते आम्हाला होकार देतात. आम्ही त्यांना सिलेंडर चिन्ह सांगतो ना,
आणि राकेश भाऊ धारगावे यांचे हात मजबूत करा आणि तरच आपल्याला बाळासाहेबांची साथ द्यायची आहे. नाही, नक्कीच प्रभाग 26चा जर विचार केला तर डम्पिंग यार्डचा इथं खूप मोठा प्रश्न आहे. गेली अनेक वर्षापासून या डम्पिंगच्या धुव्यामध्ये हा जो इथला परिसर राहतो, पण अजूनपर्यंत सोडवलं नाही आहे. सत्ता पक्षांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं का आम्ही हा प्रश्न सुद्धा निकाली काढणार आहोत. ताई, तुम्ही सुद्धा प्रचारात लागलेले आहे जुमाना, वंचित बहुजन आघाडीच्याच मागं का? तुम्ही बोला ताई, बोलायला पाहिजे, महिला बोलतील नाही तर कसं होईल? वंचित बहुजन आघाडी हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष आहे आणि भारिप बहुजन महासंघापासून त्याची सुरुवात झालेली आहे. मी तेव्हापासून आहे. मी तेव्हापासून आहे. भारिप बहुजन महासंघापासून देवेंद्र मेश्राम साहेब 2 वेळा आमदारकी लढले, हरकंडे साहेब लढले 2 वेळा, आणि मग विनोद गजबे साहेब लढले, आणि आता त्याच्यानंतर राकेश निवडणूक लढणारे उमेदवार आहेत लोक. हो. अरे वा वा. आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या मागे यासाठी आहो आम्ही, कारण बाळासाहेबांचा जो पक्ष आहे तो विचारांचा पक्ष आहे. कुण्या समाजाचा किंवा कुण्या याचा पक्ष नाही आहे, तो विचारांचा पक्ष असल्यामुळे कसं आहे, तुमची तरक्की नक्कीच होणार. जर तुम्ही बाळासाहेबांना मतदान केलं किंवा त्यांचे हात जर मजबूत केले तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असं मला तरी वाटतं. नक्कीच बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी जे आहे मी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असंच या ताईंनी सांगितलेलं आहे. आणि नक्कीच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकर, आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी आहे. आणि ही जी मंडळी जी आपण बघू शकता मोठ्या जोमाने जे आहे प्रभाग 26 मध्ये जे आहे प्रचार करीत आहे. सकाळपासून आपल्या स्वतःच्या पैशाने ते प्रचार करत आहे. आता आपण बघतो आहे प्रचाराचा आतापर्यंत जे आहे की कुठलाही कार्यकर्ता आहे त्याला पैसे दिल्याशिवाय तो प्रचारात जात नाही. बऱ्याचशा महिलांना सुद्धा रोजीवरच काही पक्ष ठेवतात, पण वंचित बहुजन आघाडीमध्ये तसं मला कुठे दिसले नाही आहे. ते सकाळपासून मी बघतो आहे आणि पक्ष स्वाभिमानी आहे म्हणतात. आणि नक्कीच अशा जे आहे आणि इथले जे उमेदवार सुद्धा हार्ड वर्कर आहे राकेश भाऊ धारगावे, आणि नेहमी समाज कार्यात राहतात. ते भंते विनाचार्य सोबत खांद्याला खांदा लावून फिरतात, ते धम्माचे कामं सुद्धा करतात. आणि एकंदरीत अशा उमेदवाराला जर तुम्ही निवडून दिलं तर नक्कीच कुठेतरी आपला आवाज जो आहे तो महानगरपालिकेमध्ये जाईल. आणि इथली जे समस्या आहे जे डम्पिंग यार्डची त्यासाठी लढणार आहे वंचित बहुजन आघाडी. आता तो आवाजच उठवणार आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये. म्हणूनच आता 15 जानेवारीला निवडणूक आहे आणि तुम्हाला ठरवायचं आहे मतदान कोणाला करायचं आहे. जे गणित जे राकेश भाऊंनी सांगितलंय की बौद्धांचे 10,000, मुस्लिमांचे 5,000, ओबीसींचे काही नाराज जे लोक आहे सत्ताधारी पक्षावर, ते लोक जर समजा एकत्र होऊन त्यांनी वंचित बहुजन आघाडीला निवडलं तर या 26 मध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडी ते एकमेव उमेदवार आहेत, ते एकटेच आहे. राकेश भाऊ धारगावे यांचा विजय निश्चित आहे असं बोलल्या जाते. तर त्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल, 15 जानेवारीला जे आहे सकाळीच उठून जे आहे कुठे न जाता कुठेही जाण्याचा तुम्ही प्लॅनिंग तयार करू नका आणि तुम्हाला सकाळी मतदानाला निघायचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने हा अमूल्य असा जो तो मताचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या एका मतातून जो आहे तुमचा नगरसेवक बनणार आहे. म्हणून तुम्ही कुठेही न जाता सकाळी पोलिंग बूथवर जा, मतदान करा आणि 16 तारखेला याचा रिझल्ट लागणार आहे आणि 16 तारखेला तुम्हाला माहीतच पडेल की तुमचा नगरसेवक कोण. तोपर्यंत बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम.